नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचा अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्राची गरज भासणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। मित्रांनो, पोलीस भरतीचे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि 30 नोव्हेंबर याची अंतिम तारीख आहे। तर अर्ज भरताना तुमच्याकडे कोणकोणत्या कागदपत्राची गरज भासणार आहे, कारण जाहिरातीमध्ये तर खूप मोठी लिस्ट दिलेली आहे। याचा अर्थ असा आहे का तुम्हाला सर्वच कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहे? नाही मित्रांनो, काही बेसिक कागदपत्रे जे असतात हे तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। म्हणजे फॉर्म भरताना हे तुमच्याकडे 100% पाहिजे, तेव्हाच तुमचा अर्ज या ठिकाणी पूर्ण भरला जाणार आहे। ठीक आहे, तर बघून घे कागदपत्र कोणकोणते आहे आणि इतर कागदपत्र जे आहे ते कोणाला लागणार आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आवश्यक कागदपत्राची लिस्ट दिलेली आहे। ठीक आहे, तर तुम्हाला अर्ज भरताना कोणकोणते डॉक्युमेंट जवळ ठेवावे लागणार आहे। सर्वसाधारण विद्यार्थी आणि ज्यांना समांतर आरक्षण वगैरे घ्यायचं असेल ते पण विद्यार्थी लक्षात ठेवायचं। तर SSC आणि HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे 10वी आणि 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि गुणपत्रिका लक्षात ठेवायचं। 10वी आणि 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि गुणपत्रिका तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरताना लागेल। ठीक आहे, हे सर्वच विद्यार्थ्यांना असणे गरजेचं आहे। नंतर जन्मतारखेचा दाखला किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट पण तुम्ही जन्मतारखेसाठी टाकू शकता, अपलोड करू शकता। ठीक आहे, नंतर हे पाहिजेच सेकंड पण महत्त्वाचं आहे, ते कंपल्सरी आहे सर्व विद्यार्थ्यांना। नंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसियल लक्षात ठेवायचं। डोमिसियल सर्वच विद्यार्थ्यांकडे डोमिसियल असणे गरजेचं आहे। कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असो त्यांना डोमिसियल प्रमाणपत्र लागेल। नंतर आहे जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट। ओपन कॅटेगरी सोडून सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट मागितलेलं आहे, लक्षात ठेवायचं। कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे, फक्त ओपन कॅटेगरी सोडून। आता नंबर या ठिकाणी म्हटलेला जात वैधता प्रमाणपत्र, तर याची जी गरज आहे हे तुम्हाला आता भासणार नाही आहे। असेल तर ऑनलाईन अर्ज भरताना नमूद करायचं, म्हणजे याला व्हॅलिडिटी म्हणतात। नसेल तर काही गरज नाही आहे, हे तुम्ही नंतर दिलं तरी चालेल, पण तुमच्याकडे असेल तर ऑनलाईन अर्ज भरताना तुम्ही ते यूज करू शकता। नंतर बघा मित्रांनो, संगणक प्रमाणपत्र MSCIT, तर तुम्हाला या ठिकाणी MSCIT आवश्यक म्हटलेलं आहे। तर MSCIT सर्टिफिकेट तुम्हाला अर्ज भरताना या ठिकाणी लागणार आहे। आता बघा, हे 6 पैकी जे 5 आहे हे तर तुमच्याकडे 100% प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणे गरजेचं आहे। जे 6 सांगितले मी सुरुवातचे तुम्हाला, 6 पैकी तर 5 तर तुम्हाला 100% या ठिकाणी पाहिजे, फक्त व्हॅलिडिटी सोडून बाकी 5 जे आहे ते तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। ठीक आहे, सर्वच विद्यार्थ्याजवळ हे 5 सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे। आता नंबर 7 बघा, तर खेळाडू प्रमाणपत्र जे विद्यार्थी नॅशनल खेळलेले आहे, इंटरनॅशनल खेळलेले आहे, जे खेळाडू प्रमाणपत्र त्यांच्याकडे आहे ते अर्ज भरताना त्याचा उपयोग करू शकता आणि तुम्हाला या ठिकाणी याचा फायदा पण होणार आहे। यामध्ये तुम्हाला हाईटमध्ये पण सवलत मिळणार आहे आणि तुम्ही खेळाडूचं समांतर आरक्षण पण या ठिकाणी घेऊ शकता। आता बघा, तर या ठिकाणी बघा 8 नंबरमध्ये तुम्हाला या ठिकाणी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र मागितलेलं आहे। आता नॉन क्रिमिनल कोणाकोणाला लागू आहे? विजा भज ब भज क भज ड इमा प्र इमा व ACBC EWS OBC कॅटेगरीचे विद्यार्थी। ठीक आहे, या सर्वांना क्रिमिनल लागणार आहे, पुरुष व महिला सर्वच विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचं। आता तुमच्याकडे जर मार्च 2026चं नॉन क्रिमिनल असेल तर तुम्ही आपला अर्ज बिंदास भरू शकता। लक्षात ठेवायचं, मार्च 2026पर्यंत व्हॅलिड जर नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असेल तर तुम्ही असा आपला जो अर्ज आहे हा भरू शकता। तुम्हाला नवीन नॉन क्रिमिनल काढायची गरज नाही आहे, पण तुमच्या नॉन क्रिमिनलची व्हॅलिडिटी हे मार्च 2025पर्यंत असेल तर तुम्हाला या ठिकाणी नवीन नॉन क्रिमिनल काढावं लागेल। लक्षात ठेवा मित्रांनो, नॉन क्रिमिनल अपडेट असेल तरच तुम्ही आपला अर्ज भरायचा, नसेल तर नवीन नॉन क्रिमिनल अगोदर काढा नंतर आपला अर्ज भरायचा। नाही तर म्हणणार की मी नॉन क्रिमिनल आता देणार नाही, आता आम्हाला नॉन क्रिमिनलची गरज नाही आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा नॉन क्रिमिनल काढून देऊ, तर असं करू नका। तुमच्या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे, म्हणून ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरा त्या दिवशी तुम्ही नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। ठीक आहे, आणि SC ST ओपन कॅटेगरीला नॉन क्रिमिनलची गरज नाही आहे, बाकी सर्व विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनलची गरज राहणार आहे। माजी सैनिकवाली आहे त्यांना माजी सैनिकचं डिस्चार्ज प्रमाणपत्र लागेल, इतर विद्यार्थ्यांना नाही लागणार आहे। डिस्चार्ज प्रमाणपत्र फक्त माजी सैनिकासाठीच असते। हे जे बाकी दिल्या गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र, जे गृहरक्षक दल आहे त्यांचे प्रमाणपत्र वगैरे ज्याच्याकडे
ते अर्ज भरताना नमूद करू शकता. याचा फायदा तुम्हाला आरक्षणामध्ये होऊ शकतो. नंतर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र समांतर आरक्षण घ्यायचं असेल, जे विद्यार्थी प्रकल्पग्रस्त ज्यांना प्रकल्पग्रस्तामध्ये आपला अर्ज भरायचा आहे ते आपले प्रमाणपत्र लावू शकता. भूकंपग्रस्त जे विद्यार्थी भूकंपग्रस्त असेल त्यांना आरक्षणाचा फायदा घ्यायचा समांतर ते आपला भूकंपग्रस्त प्रमाणपत्र अपलोड करू शकता. नंतर आहे पोलीस पाल्य प्रमाणपत्र, जे पोलिसाचे पाल्य म्हणजे पोलिसाचे मुलं आहे ते आपल्या आरक्षणाचा फायदा घेऊ शकतात. त्यांनी आपलं पोलीस पाल्य प्रमाणपत्र जोडायचं. अनाथ ज्यांना अनाथाचं आरक्षण घ्यायचं आहे ते अनाथचं प्रमाणपत्र जोडू शकतात. जे अंशकालीन कर्मचारी आहे त्यांना आपल्या आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल, वयोमर्यादेमध्ये फायदा घ्यायचा असेल ते आपलं प्रमाणपत्र जोडू शकतात. आणि हे महत्त्वाचं EWS वाले विद्यार्थ्यांना EWS प्रमाणपत्र लागेल. SCBC विद्यार्थ्यांना SCBCचं आपलं प्रमाणपत्र लागेल. आणि NCC प्रमाणपत्र ज्यांना सवलत घ्यायची आहे, NCCचे मार्क्स वाढवायचे आहे आपले, ते NCCचे प्रमाणपत्र आहे. याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे. याला 3 की 5 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे NCC प्रमाणपत्रामुळे. तर NCC प्रमाणपत्र असेल तर त्याचा फायदा तुम्ही नक्की घ्यायचा. ठीक आहे. तर या ठिकाणी हे जे आहे हे प्रमाणपत्रवाले आहेत. तुमच्याकडे जर असेल तुम्ही याचा फायदा घेऊ शकतात भरतीमध्ये. कोणाला वयोमर्यादेमध्ये सवलत मिळेल, कोणाला एज्युकेशनमध्ये सवलत मिळेल, कोणाला समांतर आरक्षणामध्ये सवलत मिळेल. ठीक आहे. या सर्व प्रमाणपत्र जर असेल तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. ठीक आहे मित्रांनो, तो इत्यादी जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे हे तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. हे जे बाकीचे प्रमाणपत्रवाले आहे ज्यांच्याकडे असेल त्यांच्यासाठीच आहे, नसेल तर काही गरज नाही आहे. पण या ठिकाणी 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, जन्माचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट आणि MSCIT प्रमाणपत्र हे 5 डॉक्युमेंट जे आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याजवळ असणे गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं यामध्ये आहे तुमचं आधार कार्ड. आधार कार्डशिवाय तुमचा फॉर्म भरला जाणार नाही आहे. लक्षात ठेवायचं, आधार कार्ड प्रत्येक विद्यार्थ्याजवळ असणे गरजेचं आहे. आणि आधार कार्ड हे अपडेट असणे गरजेचं आहे. आणि आधार कार्ड हे तुमच्या मोबाईलची लिंक असणे गरजेचं आहे. तेव्हाच तुमचा फॉर्म या पूर्णपणे भरला जाणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर हे जे डॉक्युमेंट्स आहे हे तुम्हाला अर्ज भरताना लागणार आहे. जे मी 5 सांगितलेले आहे आणि हे सर्व विद्यार्थ्याला लागणार आहे. त्यापैकी काही जे आहे नॉन क्रिमिनलवाले विद्यार्थी असेल जास्तीत जास्त, बाकी समांतर आरक्षण आहे. ज्यांना समांतर आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल ते समांतर आरक्षण सर्टिफिकेट जोडू शकतात. खेळाडू असेल, माजी सैनिक असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त. ठीक आहे. तर आपापल्या कास्टनुसार हे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर हे 6 डॉक्युमेंट जे लक्षात ठेवायचे: 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, जन्माचा दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, संगणक सर्टिफिकेट, MSCIT आणि आधार कार्ड. हे 6 डॉक्युमेंट तुम्हाला अर्ज भरताना लागेल. आणि फोटो वगैरे सोबत घेऊन जायचे अपडेटवाले. बाकी जर तुम्हाला समांतर आरक्षण घ्यायचं असेल हे डॉक्युमेंट सोबत ठेवायचे. मित्रांनो, संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट आपण या ठिकाणी पाहिली आहे. यामध्ये तुम्हाला कोणते महत्त्वाचे आहे ते तुम्ही घेऊन जायचे. समांतर आरक्षणचे जे डॉक्युमेंट दिलेले आहे जसे की भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, NCC प्रमाणपत्र, ज्यांना याचा फायदा घ्यायचा आहे, ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांनी हे आपले अर्ज भरताना सोबत घेऊन जायचे. एक्झाममध्ये म्हणा भरतीमध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे. बाकी जे मी सांगितलेले 6 डॉक्युमेंट हे तर प्रत्येक विद्यार्थ्याजवळ असणे गरजेचं आहेच. ठीक आहे मित्रांनो, तो अर्ज भरताना हे डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे. नंतर तुमचा अर्ज या ठिकाणी पूर्ण होणार आहे, नाही तर तुमचा वेळ या ठिकाणी वाया जाणार आहे, तुम्हाला त्रास या ठिकाणी होणार आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.